नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. 8-10 दिवस झाले सलग पाऊस पडत होता. तर आज थोडंसं सकाळी ऊन पडलेलं आहे. तर थोडंसं म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया झाडांचा वगैरे. सकाळी दारामध्ये थोडंसं ऊन येतं तर खूप छान वाटतं. पावसाळ्यामध्ये दिवस रात्र असं पाऊस पडत राहिला ना तर खूपच वाईट वाटतं, कारण की घराबाहेर पण पडता येत नाही, कुठे बाहेर जाता येत नाही आणि खूप सगळीकडे चिखल आणि सगळं घाणच वाढतं पावसाळ्यामध्ये. पण पाऊस असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्याची फक्त मी एका गोष्टीसाठी वाट बघत असते, ती म्हणजे वेगवेगळी झाडे आपण या पावसाळ्यामध्ये लावू शकतो. वेगवेगळ्या फांद्या म्हणजे कटिंग आपण या पावसाळ्यामध्ये लावू शकतो आणि कटिंग फास्ट ग्रो करते पावसाळ्यामध्ये. जर आपण हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कटिंग लावली तर ती अजिबात येत नाही, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही कशीही लावला आणि त्याची काळजी जरी घेतली नाही तरी त्याला फुटवे फुटतात, छान छान पाने येतात आणि खूप छान वाढ होते पावसाळ्यामध्ये झाडांची. आपल्याही जवळपास काही झाडे असतील तर त्यांच्या फांद्या आपण कट करून त्या लावू शकतो, त्याने नवीन आपण रोपटं तयार करू शकतो. तर मीही वरती फुलांना झाडांना काही फुले आलेली आहेत तर ते घेण्यासाठी गेले होते स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी. तर तेलाचा डबा संपला होता तर जी काही भंगार असते ती मी वरतीच ठेवते, तर तीही त्याबरोबर सोबत मी घेऊन गेले. तर हे जे रोपटं आहे ना तर हे मी नर्सरीमधूनच आणलं होतं शेवंतीचं. तर यालाही रोज एक दोन अशी फुले येत असतात आणि याची वाढ पण या पावसाळ्यामध्ये खूप छान झालेली आहे. आणि हे गुलाबाचं काश्मीरी गुलाब, हे काश्मीरी गुलाब पण खूप छान वाढतात दिसायला आणि खूप स्वस्त मिळतात. 60-60 रुपयाला नर्सरीमध्ये ही झाडं आपल्याला मिळून जातात आणि काळजी न घेता ही छान अशी येतात. 15 दिवसातून महिन्यातून एक वेळा यांना खत घातलं की झालं, भरभरून आपल्याला ही फुले देत असतात. आणि हे एक आहे जास्वंदीचं गुच्छा असतो, जास्वंदी फुलासारखा गुच्छामध्ये हे फूल आहे. तर गणपती बाप्पांसाठी मी खास म्हणून हे झाड घेतलेलं होतं. तर यालाही खूप छान छान फुले येत आहेत. रोज एक दोन तर फुले याला येतच असतात. आणि हे आहे अपराजिताचं झाड. अपराजिताची झाडं एक निळ्या कलरची आणि एक व्हाईट कलरची दोन अशी वेल आहेत माझ्याकडे. अपराजिताला पण अशी छान आणि मोठी मोठी अशी फुले येतात. उन्हाळ्यामध्ये फुले येत होती पण खूप साईज यांची छोटी होती. आता मोठी मोठी अशी अपराजिताची फुले येत आहेत. हे आहे सदाफुली. तर ही जी सदाफुले आहे ना तर ही देवाला अर्पण आपण करू शकत नाही. ही फुले देवाला अर्पण करू नये असं म्हणतात, त्यामुळे या फुलांचा काही उपयोग होत नाही. पण हां, शुगरसाठी वगैरे या फुलांचा काढा किंवा यांच्या पानांचा काढा आपण करून पिऊ शकतो, शुगर ज्यांना असेल त्यांना. आणि हे जे आंब्याचं झाड तुम्ही बघताय, हे मागच्या वर्षी मी आंब्याची कोय पावसाळ्यामध्येच लावली होती. तर यावेळी म्हणजे एका वर्षापर्यंत हे किती छान आंब्याचं झाड आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पिवळ्या कलरच्या लिलीची पण रोपं आहेत. तर लिलीची झाडं ना आपण जर एक दोन जरी लिलीची पानं झाडं लावली, कंदमुळासारखी ती असतात, कांद्यासारखं त्याचं मूळ असतं, तर ते एक दोन जरी आपण लावलं ना तर आपल्या पूर्ण घरामध्ये ही लिलीची रोपं होतात. कारण की त्याच्या बिया पडल्यावर ते लगेच उगवतं आणि फक्त फक्त पावसाळ्यामध्येच या लिलीला फुले येत असतात. रेनी लिली याला म्हणतात. पण दिसायला इतकी छान दिसतात पावसाळ्यामध्ये याची फुले. पिवळ्या कलरची, गुलाबी कलरची, पांढऱ्या कलरची, भरपूर कलर असतात यामध्ये. तर आपल्याकडे पिवळ्या कलरची लिली आहे आणि ही पांढऱ्या कलरची अपराजिता. तर स्वामींच्या पूजेसाठी ही खूप मी 1-2 वर्षापूर्वी झाडे लावलेली होती वेगवेगळ्या प्रकारची. तेव्हा मला वाटायचं की आपल्याच घरातल्या फुलांनी स्वामींना सजवावं. आपल्या घरात कधी एवढी फुलं येणार की ती सगळी फुलं आपण स्वामींना पुरेशी होतील, आपल्या देवघरामध्ये पुरेशी होतील. तर आज एक एक वेळा असं होतं की जेवढी फुलं झाडांना आलेली असतात तर तेवढी फुलं देवघरासाठी पुरेशी असतात. तर समाधान वाटतं की हां, आपण झाडे लावली आणि त्याचा काही ना काहीतरी उपयोग झाला. ती झाडे आपल्या कामी पडतायत, त्याची फुले आपण स्वामींच्या चरणी अर्पण करत आहोत. तर आज होता मंगळवार. तर मंगळवारी मंगल कलश, मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला, अमावास्येला नवीन आपण भरावं घरामध्ये स्वच्छ करून वगैरे. तर मंगल कलश मी स्वच्छ करून घरामध्ये मंगळवारी मंगल कलश भरला. आणि जो दिवा आपण लावतो तर त्या दिव्याची वात विझू नये यासाठी मी त्यावरती काच लावलेली असते. तर ती काच पण काळी पडते कधी कधी त्या काजळीने. तर ही काच ही मी धुवून घेतलेली आहे. खूपच काळजीने आणि लक्षपूर्वक ही काच धुवायला लागते. कधी कधी तर काय होतं की हातामधून एकदम ती निसटते, त्यामुळे धुण्यासाठी मी लवकर याला काढतच नाही. मलाच भीती वाटते हातामध्ये धरल्यावर. इतकी पातळ ही काच असते की जरा जर जोर लागला ना आपल्या हाताचा तर लगेच ती पटकन फुटू शकते.
मागच्या वेळची जी काच होती तेलाचा हात तिला लागल्यावर हातातून एकदम निसटली आणि ती फुटली. तर धुतानाही खूप काळजीपूर्वक याला धुवावं लागतं. देवघर आपलं कसं स्वच्छ असलं की आपल्याला छान वाटतं. आपण 8-15 दिवस गेले की घरातली किचन मधली किंवा इतर बेडरूम मधली, हॉल मधली आपण कसं पसारा काढत असतो, स्वच्छ क्लीन नीट नेटकं एकदम डीप क्लिनिंग आपण करत असतो. तर देवघरामध्येही मला वाटतं की आपण असं करावं प्रत्येक 15 दिवसांनी, कमीत कमी महिन्याभराने तर का होईना सगळं स्वच्छ करून जाळे वगैरे काढून, आणि आपण दिवा लावतो, धूप लावतो, अगरबत्ती लावतो, त्यामुळे भरपूर प्रमाणात काजळी निर्माण झालेली असते, ती आपल्याला दिसून येत नाही. पण जेव्हा आपण पुसायला घेतो ना तेव्हा वाटतं की खरंच देवघर किती मळकटलेलं होतं असं आपल्याला तेव्हा जाणवतं. आणि देवघरामध्ये प्रत्येक वेळी थोडेफार चेंजेस करण्यासाठी देखील मला आवडतात. आता पाठीमागे तुम्ही बघतायच की हिरवंगार मी एक आर्टिफिशियल प्लॅन्टचं जे असतं ते मी लावलेलं आहे. या अगोदर मी मोर पिसारे लावले होते. अशा वेगवेगळ्या प्रकारे जर आपण देवघराला रिनोव्हेशन केलं एक प्रकारचं, तर खूप प्रसन्न वाटतं. जेव्हा आपण देवपूजेसाठी बसतो तेव्हा खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. असं वाटतं की स्वामींच्या समोर उठावंसंच वाटत नाही आपल्याला. त्यामुळे तुम्हाला जसं वाटतं ना की अशा प्रकारे आपण सजवावं, अशा प्रकारे पूजा करावी, तर तुमच्या मनाला जे पडतं ना तशाच पद्धतीने तुम्ही पूजा करा, की जेणेकरून तुम्हाला तिथे बसल्यावर एक समाधान वाटेल, मन प्रसन्न वाटेल आणि तुम्ही जास्त वेळ तिथे बसू शकाल. तर अशा प्रकारे मी मंगल कलश जो होता तो घरामध्ये भरला. जो हा नारळ आहे तोही अक्कलकोटवरचा आहे. अक्कलकोटमध्ये जी स्वामींची समाधी स्थळ आहे, तर तिथे ओटीमध्ये त्यांनी हा नारळ माझ्या घातला होता. स्वामींच्या अभिषेकसाठी मी थोडेफार पैसे दिले होते तिथे, तर त्या रूपी त्यांनी ओटीमध्ये नारळ घातला होता. तर तोच नारळ मी मंगल कलशमध्ये पूजेसाठी ठेवलेला आहे. जो नारळ आपल्या ओटीमध्ये येतो तर सगळ्यात सर्वश्रेष्ठ नारळ असतो मंगल कलशासाठी की आपल्या ओटीमधला. तर तुमच्याही ओटीमध्ये असा नारळ आला असेल तर तुम्ही नक्कीच मंगल कलश स्थापनासाठी त्या नारळाचा उपयोग करू शकता. आता दिव्यामध्ये रोज आपण दिवा लावतो स्वामींना. तर मला वाटतं की नवीन नवीन जेव्हा मी सेवा करत होते सुरुवातीला, तेव्हा दिव्यामध्ये काहीच असं प्रतिकृती दिसत नव्हती. पण जसजशी सेवा वाढत गेली, जसजसं स्वामींच्यात मी रमत गेले, तसतसं मग स्वामींची प्रतिकृती म्हणा किंवा ओम, दिव्यामध्ये एखादं फुलाचं आकृती, असे वेगवेगळ्या आकृती त्यामध्ये दिसायला लागल्या. आता तर रोजच दिसत आहेत, स्वामींची कृपा. तर आज घरामध्ये जे काही बनवलं होतं तर ते स्वामींना प्रसाद रूपी नैवेद्य ठेवला. आज घरामध्ये मटकी, चपाती, भात आणि मुगाची हिरवी आमटी, म्हणजेच मिरची, खोबरं आणि मसाला घालून केली होती. तर ती आमटी बनवली होती घरामध्ये आणि ती नेमकं स्वामींना प्रसाद ठेवला आणि लाईट गेली. आज मंगळवार होता तर सारखी लाईट येत होती आणि जात होती. तर स्वामींना नैवेद्य ठेवला आणि स्वामींना जो काही ठेवलेला नैवेद्य आहे तर तोच नंतर 5-10 मिनिटांनी काढून घेतला स्वामींना प्रार्थना करून, आणि मग मी तो नैवेद्य म्हणजे घरातल्यांना थोडं थोडं दिला आणि तो मी नैवेद्य परत खाल्ला. तर तुमच्याबरोबर एक गोष्ट मला शेअर करायची होती की हे जे मी ऑनलाईन मागवलेले होते लाईट, LED मॅग्नेटिक लाईट जे आहेत ते मी मागवले होते. कारण की मंदिरामधली जी लाईट आहे तर ती खूप महिने झाले बंद पडलेली आहे आणि इलेक्ट्रिशियनला बोलवल्यावर तो काही येत नाही. त्यामुळे म्हटलं की आपण हे जे मॅग्नेटिक लाईट आहेत ना तर ते मागवून घेऊया. मी हे एका शॉर्ट्सवर ही रील बघितली होती की मॅग्नेटिक लाईट आपण कुठेही ॲडजस्ट करून हे लावू शकतो. ह्याला खाली मॅग्नेट आहेत, तर कुठेही आपण हे लावू शकतो. आपल्या वॉर्डरोबमध्ये किंवा किचनमध्ये, एखादं आपलं कपाट असेल त्या कपाटामध्ये कुठेही आपण याला ॲडजस्ट करू शकतो. तर मंदिरामध्ये लाईट बंद होती तर मी म्हटलं आपण इथेच मंदिरामध्ये लावूया की जास्त उजेड पडलं तर आपल्या व्हिडिओसाठी पण चांगलं होईल आणि मंदिरामध्ये पण प्रसन्न वाटेल. तर हे लाईट खूप छान आलेले आहेत. याला चार्जिंगसाठी पण पिन वगैरे दिलेली आहे आणि डबल स्टिकची अशी चिकटपट्टी दिलेली आहे आणि दोन्ही बाजूला ते मॅग्नेट आहे. तर मॅग्नेट असल्यामुळे ना हे खाली पडण्याची पण काही भीती नाही किंवा सरकण्याची भीती नाही. त्यामुळे मॅग्नेट असल्यामुळे हे एकमेकांना लगेच चिकटतात आणि आपण जिथे ॲडजस्ट करतो तर तिथेच हे फिक्स होतात. पण आता जेव्हा मी हे मंदिरामध्ये लावेन ना तर याला चार्जिंग कशा पद्धतीने लावायचं हेच मला काही सुचत नाही. काय एवढी मोठी वायर लांब आतपर्यंत येणार नाही, एवढी मोठी चार्जिंगची वायर नसतेच तर ती एवढी आतपर्यंत येणार नाही. तर मला आता वाटते की कशा पद्धतीने मी चार्जिंग लावणार, याचं चार्जिंग जर संपलं तर कशा पद्धतीने याला चार्जिंग करायचं काही कळत नाही. तर
हे जे 3 लाईट आलेले आहेत, तर हे 3 लाईट मी फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत. 400चे हे 3 लाईट आलेले आहेत. पण हे लाईट खूप चांगले आहेत. अतिशय सुंदर असे लाईट आलेले आहेत. जरासुद्धा यामध्ये कुठे काही फॉल्ट नाही. खूप छान पद्धतीचे लाईट आलेले आहेत. फक्त मी मंदिरामध्ये लावलेले आहेत, त्यामुळे चार्जिंगची मला अडचण येऊ शकते. आता बघायला पाहिजे, जे मॅग्नेट आहे ना, तर ते मॅग्नेट काढून सुद्धा आपण चार्जिंग लावू शकतो बहुतेक. हां, मी असं करू शकते. बरं झालं ते तुमच्यासोबत बोलता बोलता माझ्या लक्षात आलं. आता गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमा म्हणा, स्वामींचं प्रकट दिन म्हणा, स्वामींची पुण्यतिथी म्हणा, जवळ आली ना, तर माझ्या मध्ये ना एक उत्साह येतो, की हां, स्वामींचं देवघर सजवायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणायच्या आहे, डेकोरेशनच्या काही वस्तू आणायच्या आहे, आपण अशा पद्धतीने डेकोरेट करूया, असं डोकं लगेच चालायला लागतं. तर त्यामुळे आता गुरुपौर्णिमा आलेली आहे, तर म्हटलं छानपैकी असं मंदिर सजवूया. आता डीपमध्ये क्लिनिंग करायची आहे. आता गुरुवार येत आहे, तर डीपमध्ये क्लिनिंग स्वामींच्या मंदिराची करून घ्यायची आहे. आता गुरुपौर्णिमेची आपली काही सेवा सुरू असेल, तर ती सेवा तशीच सुरू ठेवा. गुरुपौर्णिमा येत आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त भरभरून स्वामींची सेवा करत राहा. माझे काही आता डेट्स आहेत, तर त्यामुळे मी अजून सेवा स्टार्ट केलेली नाही. तुम्ही जर सेवा स्टार्ट केली असेल, तर कंटिन्यू आहे तशी सेवा सुरू ठेवा स्वामींची. 100% स्वामी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला प्रचिती देणारच. आणि माझा 2 वर्षापूर्वीचा एक स्वामींचा म्हणजे 2024चा एक अनुभव आहे. खूप खूप असा वेगळा अनुभव आहे आणि माझ्यासाठी कायम माझ्या आठवणीत राहणारा असा हा अनुभव आहे. तर तुम्हाला तो अनुभव ऐकायचा असेल, तर मला नक्की कमेंट तुम्ही करा, की ताई तुम्ही अनुभवावर व्हिडिओ करा म्हणून. मी नक्की त्या अनुभवावर व्हिडिओ करेन. मी तो अनुभव वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवलेला आहे. इतका छान मला अनुभव आलेला आहे. माझे प्रत्येक अनुभव मी एका डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. स्वामीने जे जे मला अनुभव दिलेले आहेत, एक स्वामींची आठवण म्हणून मी ते जपून ठेवलेले आहेत. कारण की जसजसं दिवस जातात, वर्षानुवर्ष जातात, तेव्हा थोडेफार आपण लक्षात आपल्या राहतं, पण बारीक सारीक गोष्टी आपण त्या स्वप्नातल्या विसरतो. त्यामुळे माझ्यासोबत जे काही अनुभव स्वामींनी दिलेले आहेत, प्रत्येक पारायणामध्ये म्हणा किंवा असं रोजच्या सेवेमध्ये म्हणा, तर ते मी डायरीमध्ये लिहून ठेवते. तर तुम्हालाही स्वामी अशा पद्धतीचे अनुभव देत असतील पारायणामध्ये, पूजेमध्ये, रोजच्या सेवेमध्ये, तर ते नक्की तुम्ही लिहून ठेवत. त्याचा आणखीन एक फायदा असा, की आपण आपल्या पुढच्या पिढीला ते अनुभव ऐकून त्यांनाही स्वामींच्या सेवेसाठी प्रेरित करू. मी हे असाच विचार करते, की माझी पुढे नातवंडे वगैरे झाली, तर त्यांना मी अशा पद्धतीने वाचून स्वामींचे अनुभव वगैरे शेअर करून छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी त्या वहीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हे 3 लाईट मी फिक्स केलेले आहेत. लाईटचा जसा हवा तसा उजेड नाही. 3 लाईट लावल्यावर थोडाफार उजेड कुठे पडलेला आहे. शेल्फमध्ये वगैरे लावण्यासाठी जर मागवणार असाल, तर तुम्ही हे मागवू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.